नमस्कार मैत्रिणं, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला कोथिंबीर, मेथीची भाजी आणि कांदा यापासून रेसिपी बनवायची आहे. हिरवीगार मेथी आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर एक कांदासुद्धा मोठा बारीक कापलेला आहे. आता ती व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल काय रेसिपी बनवलेली आहे. हिवाळी स्पेशल आहे. तुम्ही थंडीमध्ये, कुडकुडत्या थंडीमध्ये ही रेसिपी झालीच पाहिजे. आता आपण छान सगळं घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. एक मोठा कांदा कापलेला, भरपूर अशी कोथिंबीर आणि एक जुडी मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेलं आहे. आता त्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. काहीही वेळ न लागता 10 मिनिटात होते. आता त्याच्यासाठी आपल्याला 4 मोठे चमचे बारीक रवा घ्यायचा आहे, म्हणजे अगदी चिरोट्याला घेतो तो रवा. 1 मोठा चमचा सफेद तीळ घ्यायचे आहेत. आता चाट मसाला 1 चमचा भरून घ्यायचा आहे. त्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो. हळद घेतलेली आहे चमचाभर, गरम मसाला घालून घेतलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे आणि हा धणा जिरा पावडर घातलेला आहे. आता आपण घालायचं आहे चवीनुसार मीठही घालून घेऊ मैत्रिणींनो. आपण हे पहा, 1.5 चमचा घालायचा आहे. तुमच्या अंदाजाने घाला, तुमच्या मसाल्याच्या चवीनुसार मीठ घातल्यानंतर रेसिपी छानच होते. आता सगळे मसाले आपल्याला एकजीव करायचे आहेत. रवासुद्धा छान घुळला जातो ह्या रेसिपीमध्ये आणि त्या रेसिपीला छान क्रंचीपणा येतो मैत्रिणींनो. आता हा ठेचा आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण ह्याचा ठेचा आहे, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे घाला. हिरवी मिरची, तिखट हवं असलं तर घालून घ्या. आता थोडीशी साखर घालून घेतलेली आहे, अर्धा चमचा, आणि अर्ध लिंबूसुद्धा पिळायचं आहे. बिया आहे त्याच्यामध्ये, थोडंसं आपण हात लावून ठेवायचा आहे म्हणजे बिया खाली पडणार नाही. आपल्या भांड्यामध्ये हातावरच पडतील आणि फक्त रसच खाली पडेल. अगदी तोंडाला चव देणारी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी करा, जेवणासाठी करा, कुठे बाहेर गेलात तरीसुद्धा ही रेसिपी घेऊन जाऊ शकता. आता त्याच्यात आपण 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता सगळे मसाले एकत्र झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्याच्यात बाजरीचं पीठ घालायचं आहे मैत्रिणींनो. हाय का नाही छान प्रोटीनयुक्त रेसिपी. आता हे बाजरीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला छान सगळं एकजीव करायचे आहे. मसाले, कोथिंबीर, मेथीची भाजी, रवा हे सगळं व्यवस्थित आपण एकजीव करून मगच आपल्याला पाणी घालायचं आहे. ह्या वाटीने 2 वाट्या मी पीठ घातलेलं आहे बाजरीचं. आता पाणी आपल्याला थोडं हातात घेऊन हापके मारूनच घालायचं आहे, म्हणजे आपल्याला पातळ करायचं नाही. छान घट्ट पीठ मळायचं आहे म्हणजे रेसिपी छान होते आणि आपल्या रव्यामुळे त्याला छान क्रंचीपणा येतो. खायलाही सुंदर लागतं ते. आता पीठ मळून घेतल्यानंतर थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आपल्याला, 5 मिनटं, म्हणजे सगळे मसाले, कोथिंबीर आणि आपली मेथी घातलेली आहे त्याचा स्वाद आपल्या बाजरीच्या पिठात छान उतरेल. हे पहा, थोडं थोडं पाणी घातल्यामुळे आपल्याला अंदाज येतो कसं पीठ मळायचं ते. मैत्रिणींनो, आपण भाज्या घातलेले आहे, मेथीची, कोथिंबीर घातलेली आहे, छान अशी हिरवीगार
आणि फ्रेश होते आणि बाजरीसुद्धा आपल्याला शरीरासाठी अगदी उत्तम असते, कारण बाजरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन प्रोटीन असतं आणि हिवाळ्यात बाजरी ही थोडी गरम असते, म्हणून हा पदार्थ तुम्ही हिवाळ्यात नक्कीच करून खात जा. आता आपण पीठ ठेवलं होतं मळून 5 मिनटं झालेलं आहे. आता एक कागद घ्यायचा आहे प्लॅस्टिकचा कागद त्याच्यासाठी घ्यायचा आहे. त्याच्यावर तेल लावून घ्यायचे आहे. 2 कागद घ्यायचे मैत्रिणींनो. आपल्याला एक खाली ठेवायचा आणि एक वर ठेवून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा घ्यायचा आणि कागदावर ठेवून द्यायचा आहे. मैत्रिणींनो, कागद प्लॅस्टिकचा याच्यासाठी घ्यायचा आहे तुम्हाला सांगते, कारण आपण जर असं कपड्यावर थापलं तर ते खाली चिटकलं जातं आणि आपल्याला जसं पातळ पाहिजे जाड पाहिजे तसं होत नाही थापून. म्हणून असं कागद ठेवल्यानंतर लाटण्याने छान लाटलं जातं आणि सगळ्या बाजूनी सारखी आपले असं तयार होतो पराठा. झालेला आहे आणि वरून आपल्याला तीळ घालायचे आहेत मैत्रिणींनो. विंटर रेसिपी म्हणजे हिवाळी रेसिपी आणि तीळ छान आपल्या शरीरासाठी असतात गरम. त्यामुळे आपण आता तवा ठेवलेला आहे, तो गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे. घालून घेतल्यानंतर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित छान तेल लावा, तूप लावा, बटर लावा, लोणीसुद्धा लावू शकता. अगदी भाज्या जास्त घातल्यामुळे खायला एकदम छान रुचकर तर लागणार आहे, पण चटकदारही तेवढीच रेसिपी आहे. पहा मैत्रिणी, करून तुम्हाला जर आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही आवडेल चटकदार रेसिपी. तुम्ही कधीही केले का? आणि केली असली तर मला जरूर कळवा कमेंटमध्ये का तुम्ही ह्यामध्ये काय काय घातलेलं आहे आणि माझे पदार्थ तुम्हाला घातलेले आवडले का. व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते सांगा आणि व्हिडिओ माझे तुम्हाला आवडतात का, तुम्ही माझ्या रेसिपी करून पाहता का, हे सुद्धा मला सांगा. तुमचे कमेंट केलेली मला वाचायला खूपच आवडते आणि तुम्हाला जर याच्यात काही बदल करायचा असेल तरीसुद्धा सांगू शकता. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा, कागद काढायला अजिबात वेळ लागत नाही. आधी मी तुम्हाला कागद काढायचा दाखवला नव्हता, पण असं हातावर घ्यायचं आणि अलगद कागद काढून घ्यायचा. कागद चिटकतच नाही, कारण आपण खालून तेल लावलं होतं आणि प्लॅस्टिकचा कागद पिठाला चिटकतच नाही. आणि सगळ्या बाजूनी छान गोल गरगरीत आणि व्यवस्थित एकाच, कुठे जाड नाही पातळ नाही, अशी रेसिपी आपली होते. तुम्हीही करा. अगदी तुम्ही प्रवासाला जात असाल तरीसुद्धा ही रेसिपी 2 दिवस टिकणारी आहे. हिवाळ्यामध्ये आपण छान छान भाज्या करून खातो, त्यातलाच हा एक पदार्थ आहे करून खाण्याच्या बाजरीच्या पिठाचा. कारण बाजरीचं पीठ हे गरम असल्यामुळे आपल्या शरीराला छान प्रोटीन विटॅमिन्स मिळतं. आता असेच मी भाजून घेणार आहे सगळे आणि मग वाढून घेणार आहे. हे तुम्ही असेही खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता. कोणाला मुलांना सॉस आवडला तर सॉसबरोबरही खाऊ शकता. मैत्रिणींनो, तूपही लावू शकता आपण. हे पहा, मी तूप लावते, गावरान आपलं तूप साजूक. त्याचा स्वाद अप्रतिम येतो ह्या रेसिपीला. आणि तुम्ही सकाळच्या चहाला, नाश्त्याला ह्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. कुठे बाहेर गेलं लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान हिवाळी रेसिपीचा स्वाद घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. घरातल्या साहित्यामध्ये. तुम्ही जर भाकरी खात असली बाजरीची तर घरात तुमच्या पीठ तर असणारच आहे. अशाच पिठापासून
रेसिपी बनवलेली आहे. साधी, सोपी, चटकदार, सुंदर दिसायला, खायलाही तेवढीच भारी लागणारी आहे. बाय मैत्रिणींनो, अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येणार तर आहेच, पण तुमच्या कमेंटसुद्धा मला वाचायला आवडणार आहेत. त्याकरता एक कमेंट जरूर कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय. भेटूया आता नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान हिवाळी रेसिपीचा स्वाद घ्या.